योजना सगळ्या योजना एका जागेवर 4 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 4 कोटी. तिथे एक मुस्लिम मुलगी आली वरती स्टेजवर. मी म्हणालो काय झालं बाबा, काहीतरी काम असेल. तिच्या हातामध्ये एवढं छोटं बाळ होतं. म्हणाले इसका नाम दुआ है. म्हणलं क्या हुआ? ते म्हणाले इसका नाम दुआ है. काय झालं, प्रॉब्लेम आहे का काय? बोले नाही, आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपया इसको दिया. 3 लाख रुपया इसके से इसका ऑपरेशन किया, इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. मुख्यमंत्री असताना किती लोक आले, किती लोकांच्या कागदावर सही केली हे मलाच माहित नाही. सह्या करण्याचं रेकॉर्ड आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं तुमच्या एकनाथ शिंदेने मोडलं असेल, विक्रम मोडला असेल. आणि म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुमच्या भावानं 450 कोटी रुपये दिले. 450. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं मला सांगायचं नाही, हे ना माहिती आहे सगळं. पण हे पैसे जनतेचे आहे, हे जनतेच्या जीवाला लागले पाहिजे, त्यांचा जीव वाचवायला दिले पाहिजे. हे तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं. आणि म्हणून मी पोट तिडकीने बोलत असतो. मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला संवेदना कळतात, लोकांच्या भावना कळतात. आणि म्हणून आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले. शेतकरी सन्मान योजना आपण चालू केली, वयोश्री योजना आम्ही चालू केली. काही योजना सुरू केल्या, काही योजना थोड्या आता अडचणीत असतील त्या देखील त्याची अडचणी दूर आपण करू. युवा प्रशिक्षण योजना त्यात काही अडचण आली आहे त्या देखील आम्ही दूर करून पुढे जाऊ. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, पैठणमध्ये आपले भुमरे आहेत आणि संदीपराव, उद्या तुम्ही विरोधकांची विकेट घेतल्यावर 3 डिसेंबरला पैठणमध्ये एक आवाज घुमला पाहिजे, तो म्हणजे बूम बूम भुमरे. आणि तुम्ही तर चौकार छटकार मारलेले आहेत, कसलेले पैलवान आहेत, जिद्द भी मेरी पट भी मेरी वाले आहेत. कधी डाव कुठला टाकायचा या साधा माणूस नाही, तो दिसतो साधा पण कलाकार आहे. आम्ही उठाव केला त्यावेळेस तिथं भुमरे मामा पण आहेत, संजय शिरसाट पण आहे. भुमरे मामा म्हणालो काय, म्हणजे काय तुम्ही काय कराल ते ठरवाल, ते कुठं जाणार काय जाणार कधी नाही विचार, कधी नाही. एवढा विश्वास एकनाथ शिंदेवर तुम्ही दाखवलेला आहे. आणि म्हणून या विश्वासानेच तुमच्या इकडे मी आलो. आणि म्हणून मी एकच सांगतो, असे किती आले किती गेले, पसरवले बदनामीचे वारे, पण सर्वांना पुरून उरला आमचा संदीपान भुमरे. बरेच वेळा बदनामी केली नाही का, हे केलं ते केलं अमक केलं. रे हे तुम्ही कमवलंय, हे प्रेम तुम्ही जनतेचं कमवलंय. म्हणून इथं तुमच्यासाठी एवढे लोक आलेत, लाडक्या बहिणी आल्या, लाडके भाऊ आले, लाडके ज्येष्ठ आले, शेतकरी आले, वारकरी आले, सगळे आले, कुठलाही घटक बाकी नाही. भुमरे मामा, हे प्रेम कमवायला फार कष्ट करावे लागतात, फार काम करावं लागतं, त्याग करावा लागतो. आणि म्हणून भुमरे मामाला कधी कधी मी रागवतो, पण भुमरे मामा एकदम भोळा माणूस आहे, भोळा माणूस आहे. पण आणि साधा माणूस, साधी माणसं मला आवडतात. काम करणारे कार्यकर्ता मला आवडतात, कारण मी कार्यकर्ता काम करणार आहे. मी शिवसेनेचा प्रमुख असलो, उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा पण कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, मनापासून मी शब्द देतो की सर्व व्यापारी बांधवांना तुम्हाला